नमस्कार मंडळी, मी माई आपलं सर्वांचं स्वागत करते माई स्वयंपाकघरामध्ये। आजची आपली रेसिपी आहे नान। यासाठी आपल्याला लागणार आहे मैदा, बेकिंग पावडर 1 टेबलस्पून, 1/4 टेबलस्पून सोडा खाण्याचा आणि 1 टेबलस्पून मीठ। हा मैदा मी 3 वाट्या घेतलेला आहे। 1 टेबलस्पून बेकिंग पावडर, 1/4 टेबलस्पून सोडा खाण्याचा आणि 1 टेबलस्पून मीठ। एक गाळून झालेला आहे। आता आपल्याला याच्यासाठी लागणार आहे यासाठी दूध 1 वाटी। ज्या वाटीनं मैदा घेतला मी 3 वाट्या, त्याच वाटीने 1 वाटी दूध घेतलंय। पाव वाटी दही घेतलंय। हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे। 3 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे आणि 1 टेबलस्पून साखर। आपल्याला याला मध्ये असा आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे मिश्रण। पूर्ण एकदम नाही ओतायचं ते, याचा आपल्याला गोळा बनवायचा आहे। हे जर भिजलं नाही तर तुम्ही पाणी सुद्धा घेऊ शकता। थोडं हातावर तेल घ्यायचं आणि असं 3 ते 4 मिनिट छान असं मळून घ्यायचं। आपला उंडा तयार झालेला आहे, असा छान नरम झालेला आहे। आता याला आपण 20 मिनिटासाठी झाकून ठेवून देऊ। तुम्ही कपडा किंवा काहीही ठेवू शकता। आपल्याला 20 मिनिटं झालेली आहे। छान तर याचे आपण गोळे करून घेऊ। मी ज्या प्रकारे गोळा बनवला त्याच प्रकारे तुम्ही पण गोळा बनवा आणि थोडा मैदा घेऊन लाटायचं। मी लांब आकाराची लाटते, तुम्ही हवी तशी लाटू शकता, कोणताही आकार देऊ शकता।
अशा प्रकारे लाटून घ्यायची. याला थोडं याच्यावर थोडी कलुंजी टाकायची आणि सांबार आणि लसूण पाकळी, थोडे अशी लसूण बारीक करून घ्यायचं. आणि याच्यावर थोडंसं लाटणं फिरवायचं. ही साधी नान तयार झालेली आहे. यावर मी लसूण नाही टाकलेला आहे आणि आधीची गार्लिक नान तयार झालेली आहे त्यावर लसूण आहे. आपल्याला खालच्या साईडने पाणी लावायचं आहे, कारण ती याला कुकरला चिपकली पाहिजे. असं थोडं अगदी पाणी लावायचं. असं पाणी व्यवस्थित लावायचं, नाहीतर चिपकत नाही. ती अशी चिपकून द्यायची. बघा बबल्स पण आलेले आहे याला छान. असे बबल्स आले की समजायचं की आपलं व्यवस्थित झालेलं आहे. असं थोडं शेकून घ्यायचं. तयार झालेली आहे. बघा छान नान झालेली आहे आपली. आपली नान तयार झालेली आहे. मला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.